ते पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी अगं काही नाही माई, ते भांड जरा गरम होतं ना, मी मदत करायला गेलो तर माझ्या हातातून सटकलं ते. अरे काही हरकत नाही, तुम्हाला भाजलं नाही ना. नाही एवढी काही काळजी करू नकोस. आपण योगिनी, तुला शेवपुरी भेळपुरी आवडते ना? मग झालं तर आत्ता करून टाकू आपण. राणे काकू, तुम्ही पटकन खजूर आणि काय ते सगळं चिंच बिंच भिजत टाका. गोड चटणी तुम्ही आणा, आम्ही तिखट करतो. आम्ही पुरे आणि शेवेचं बघतो. चल आम्ही चल पटकन या बरं का. हो आलो आलो. सांभाळून. तू टेन्शन घेऊ नकोस हा, कोणाला काही कळलेलं नाहीये. मेघना, डोंट वरी, तुझी कंडिशन मला कळू शकते. मी नाही कळत आहे तुला. तुझ्या चांगल्या वागण्यामुळे घुसमटते रे मी. नको इतका चांगला वागूस माझ्याशी. मेघना, प्लीज. इतकं नको जपूस मला. पडू दे मला, धडपडू दे, पण माझं मला कळू दे. आठवतंय तुला, तू म्हणाला होतास मला तुझा रस्ता तुझा तुला शोधायचाय. आठवतंय? अरे मग शोधू दे ना तो रस्ता माझा मला. अरे आदित्य, हे घर, इथली प्रत्येक वस्तू, दारं, खिडक्या, किचन, सगळं सगळं नवीन आहे माझ्यासाठी. मी आत्ता कुठे इथे रुळायचा प्रयत्न करतेय, नवीनाती शोधण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करतेय. तू असं सारखं सारखं धावत येऊन मदत करून मला मला पांगळं करतोय सरे. तुला माहितीये, माझ्या माहेरी मला साधा चहा सुद्धा कोणी करू दिला नाही. पण मला हे सगळं शिकायचंय. मला माझ्या पायावर उभं राहू दे प्लीज. तडपण येतं मला तुझ्या चांगुलपणाचं आणि गिल्टीही वाटतं. तिकडे बाबांचं दडपण होतं म्हणून त्यांच्या इच्छेप्रमाणे वागले मी. आणि इथे इथेही तसंच होतंय रे. तुझं हे असं असं दडपण असेल माझ्यावर तर मित्र तरी कसे होणार आपण आदित्य? मी तुला सगळं खरं सांगून सुद्धा तू माझ्यावर चिडला नाहीस, रागावला नाहीस, तमाशा सुद्धा नाही केलास
आणि कोणतीही जबरदस्ती नाही केलीस. तुझ्या इतक्या चांगल्या वागण्यामुळे माझ्यावर किती दडपण आलं असेल याची थोडी तरी कल्पना आहे तुला? प्लीज मला जगू दे. नॉर्मल, खरं खुरं. मला खोटं नाही जगतात आदित्य. माई मला ओरडल्या तर ओरडू देत, पडू देत माझ्या हातातून पातेलं, होऊ दे माझा शिरा अगोड. आणि तूच म्हणाला होतास ना, देसाईवाडीमध्ये प्रत्येकाला चुका करण्याची मुभा आहे म्हणून. अरे मग ते काय असतं हे अनुभव तर दे मला. अरे अशीच आहे मी, वेडी, धांदरट, कन्फ्यूज, चुकणारी, अशीच आहे. असू दे, माझी कळसूत्री बाहुली नको बनूस. तुझ्या चांगुलपणाच्या धाग्याला बांधलेली. तुझ्याशी बांधून ठेवणारा एवढा एकच तर धागा आहे माझ्यापाशी. तो पण जर तुटला ना तर जुळणं आणि तुटणं हे आपण नाही, नियती ठरवत असते. डेस्टिनी. हे बघ आदित्य, मी एक साधी, सरळ, शांत मुलगी आहे. कोणाशी भांडण करून, हट्टीपणा करून अकांड तांडव करणं हा माझा स्वभाव नाही. हा, पण ह्या माझ्या स्वभावामुळे मी दुबळी आहे असं मात्र समजू नकोस प्लीज. मी कसं वागायचं आणि चुकले तरी कसं वागायचं हे माझं मला ठरवू दे. तू फक्त मला समजून घ्यावंस एवढीच अपेक्षा आहे माझी. नाहीतर मला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. घ्या नाना, तुला हवंय का ग? कसा झाला प्रवास? मस्त. खुश झाले असतील ना काका आजोबा? अरे खुश म्हणजे काय, खूपच आनंदात होते. आणि मी कार्य झाल्या झाल्या लगेच गेलो ना, त्यामुळे एकदम खूपच आनंदात. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ना, ती त्याच्या त्यावेळी केली तर ठीक आहे, नाही तर काही गंमत नाही म्हणून. खरंय. बरं, तब्येती कशा आहेत दोघांच्या? ठणठणीत. चला. आता वय झाल्यामुळे प्रवास झेपत नाही दोघांना, पण म्हातारी मस्त मजेत जगतायत. काय झालंय का इकडे? म्हणजे पुऱ्या का फुगल्यात, फुरगटून का बसलेत बाईसाहेब? काय नाही ग, आम्ही ज्या बसने आलो ना त्या बसमध्ये आम्ही बुकिंग केलेल्या सीटवर आम्ही बसमध्ये शिरलो तेव्हा ऑलरेडी कोणतरी गृहस्थ बसलेले होते. जा बाई चिडल्या, तोंडाचा पट्टाच सुरू केला हिने लगेच. आणि तेही कसं, तार सप्तकात अगदी. मी म्हटलं अगं थांब जरा, त्यांची बाजू समजून घे, त्यांना काय प्रॉब्लेम आहे तो ऐकून घेऊ आपण, मग बोलू. तर नाही, ऐकायलाच तयार नाही. मग काय नाही, माझा ठेवणीतला आवाज लागला. मग बाप रे, सगळ्यांसमोर ओरडलो जरा. तेव्हापासून या पुऱ्या ज्या फुगल्या आहेत त्या तशाच आहेत. पण आता यांना समजवणार कसं? माई काळजी करू नकोस, ते कॉन्ट्रॅक्ट आपण सतीशकडे दिले की नाही जन्मभरासाठी, आणि अगदी सनई चौघडे वाजवून. काय हे आयुष्यपत हे बरं आहे, म्हणजे तोफेच्या तोंडी मला देत आहे आणि तुम्ही मोकळे होताय काय? तो फळा तू काहीतरी काय चाललंय तुझं? विरह 10 दिवसांचा. काय रे? फुटल्या पुऱ्या फुटल्या. नाना आणि अर्चना आले परत गाडीवर होऊन. बरं,
number you are trying to call is currently switched off. लागत का नाही आदित्यचा फोन? मला काही करून याला भेटायलाच हवं. घ्या घ्या. वा 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 वा. आमच्या मोरांब्याच्या बरणीच्या हातचा कमी साखरेचा चहा पिऊन कसं बरं वाटलं. काय हो, तिकडे काकूंच्या हातचा चहा म्हणजे जबरेश्वर अमृत तुल्य. पण खरं सांगू माई, खूप मज्जा केली आम्ही. हो ना. इतकं फ्रेश वाटतंय ना आता. आणि ना काकू आजी ना अशी एकदम मऊ मऊ आहे ग. हे कोकरू सतत बिलगलेलं राहत तिला. खरं सांगू सतीश, त्या दोघांकडे ना असं सतत बघतच बसावं असं वाटायचं. माई अगं, ते दोघं एकमेकांमध्ये इतके मिसळून गेलेले आहेत. ते ना हसतात स्वतःशीच आणि त्यातूनच एकमेकांना कळतं की एकमेकांना काय हवंय ते. असं नाही भातुकलीतल्यासारखं त्यांची छोटी छोटी भांडणं, रुसवे फुगवे. पण आता जेवण सुद्धा भातुकलीतल्यासारखंच झालंय. फार कमी झालंय ग. पण ओव्हरऑल काय स्वीट गोड वातावरण होत. खरंय खरंय. कृतार्थ आयुष्याचं, सगळी कर्तव्य नीट पार पाडल्याचं, सगळ्या जबाबदाऱ्या निभावल्याचं समाधान काही वेगळंच असतं. असं नाही कसं शांत तेज झळकतं चेहऱ्यावर. नुसतं बघून सुद्धा बरं वाटतं खूप. सतीश, आपल्याला सुद्धा असंच म्हातारपण यायला हवं नाही? पण त्याचं पिझ्झा ऑर्डर केल्यासारखं येत नाही. त्याच्यासाठी तरुणपणी संयमानं वागावं लागतं. शरीराला एक जरा शिस्त असावी लागते, जरा काटकसर करावी लागते. मग येतं समाधानी शेवरीच्या कापसासारखं छानसं म्हातारपण. काय हो माई? तर काय प्रधानजी, राजा आणि राजकन्याच्या अनुपस्थितीत राजाची काय हाल हवाल काय? बाबाजी, असं लक्ष असू द्या बाबाजी. पाहिलं, बाबाजींनी योग्य बुद्धी दिली. 4 दिवस गायब झालो, त्या सगळ्यांना घेऊन गेलो लोणावळ्याला आणि अशी ऐश करवली म्हणून सांगू, मॅटर सेटल बाबाजी. आता निदान वर्षभर तरी आपल्याला काही टेन्शन नाही. अहो, टेन्शन नाही कसं म्हणता? आपण ज्या क्षणी सुरू केलंय ना, त्या क्षणापासून ह्या क्षणापर्यंत टेन्शन आहेच हो. ते नाही जाणार. त्यात मनाला आतून लागलेला भुंगा तर मरेपर्यंत साथ करणारच आहे. हो, तुम्हाला सांगून ठेवतो, तुम्ही ह्या रडका सूर लावू नका. माझं टाळकं फिरतं, मला माहिती आहे. कळलं का? नाही म्हणजे तुम्ही खूप सोसलायत हे माहिती आहे मला, पण रडका स्वर नको. अहो, सतत हीच भीती घेऊन जगतोय आपण. थांबूया हो आता. पण मला ना राहून राहून मेघनाचीच काळजी वाटते हो. मला माहितीये तुम्हाला आवडणार नाही, पण तुमची परवानगी असेल तर दोघांच्या एकदा पत्रिका दाखवून घेऊ का? आता कशाला? आम्ही तरी विजयाच्या वेळेचं आठवत आहे ना, पत्रिका दाखवायला गेलात. तो म्हणाला अजिबात गुण जुळत नाही, अजिबात यांचं पटणार नाही. केवढं टेन्शन घेतलं होतंस तू. आता काय झालं? उत्तम चाललंय त्यांचं. अगं शेवटी मन जुळणं महत्वाचं. पत्रिकेतले गुण जुळले नाही तरी चालत. हा, खरंय. बरं, तुझं समाधान होणार असेल दाखव पत्रिका, पण जास्त आहारी जायचं नाही. खरंच घेऊया का रिटायरमेंट? थोडं आता शांतपणे जगूया हो. नाही सहन होती टांगती तलवार. पटतंय मला तुमचं म्हणणं. हा, आता रोजची पैशाची आवक जरा कमी होईल, जरा कशाला बंदच होईल. पण आपण कमवलंय की भरपूर. शिवाय रिटायरमेंट घेतली की आपल्याला ग्रॅच्युइटी मिळेल, पीएफ मिळेल, पेन्शन मिळेल. ते वेगळंच बाबाजी. भरपूर पैसा मिळणार आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही बाबाजी. आणि आता काय आहे, आपण आता एकटे नाही आहोत. देसाई पण जोडले गेलेत आपल्या बरोबर. त्यांच्यावर काही बालन ठेवायला नको, कारण त्यांच्यावर बालन आलं की मेघनावर परिणाम होईल. घेऊन टाकूया रिटायरमेंट, घेऊन टाकूया. बाबाजी आहेत ना बाबाजी? लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. काय सुनबाई, काय म्हणतोय तुझा पाय? हो, बरं आहे.
पण घरातल्यांचं असं मत आहे की तू थोडीशी कोमेजल्यासारखी बावरल्यासारखी वाटतेस. ते बघ एकदम अशी टेन्स होतेस. घाबरू नकोस ग. ये बस जरा इथे बस 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 बस. आपण जरा बोलूया, गप्पा मारूया. बस. आमच्या घरातलं कोणी काही तुला बोललं का? म्हणजे अनावधानानं कोणी काही बोललं का? नाही. आमचा आधी काही बोलला का तुला? हा, नाही. नाहीच बोलणार तू. तो मुलगा वेगळाच आहे. तुला गंमत सांगतो, लहानपणी आमच्या वाडीतल्या मुलांपैकी कोणीतरी एक फुलपाखरू पकडून हे हाताळताना जरा दुखावलं गेलं असेल. हा पोरगा ते फुलपाखरू ओंजळीत घेऊन कितीतरी वेळ रडत बसला होता. तंत्रच वेगळं आहे. तर मुद्दा असा की तू जरा कोमिलसारखी वाटतेस, घाबरल्यासारखी वाटतेस. यामागे काही विशेष कारण नाहीये ना? अगदी मोकळेपणाने खरं खरं सांग. ते नाना, आईच्या घरी आम्ही तिघेच जण. आता आई बाबा दिवसभर बाहेर ऑफिस निमित्त. त्यामुळे मला जरा एकटेपणाची सवय होती. आणि इथे तर इतक्या माणसांमध्ये कसं वावरायचं कळत नाही अजून. आणि शिवाय सगळ्यांचे स्वभाव, इथलं रुटीन सगळंच वेगळं आहे ना. एवढंच ना? पण इथलं रुटीन तुझ्या अंगवळणी पडेल आणि तिथलंही थोडंसं रुटीन इथे आणायला हरकत नाही काही. म्हणजे तोच प्रश्न विचारायला आलोय. कोणता? काय करायचं ठरवलंयस तू? कशाचं नाना? अगं तुझ्या कॉलेजचं म्हणतोय मी. MA पूर्ण करणार आहेस का नाही? तेच रुटीन होतं ना तुझं तिथे, कॉलेज आणि अभ्यास. हो. म्हणजे हे बघ, जबरदस्ती नाही, अजिबात नाही. म्हणजे तू MA केलंस तर आम्हाला आनंदच होईल. पण इच्छा नसताना शिक्षण घेणं म्हणजे ना चाळणीत पाणी साठवल्यासारखं असतं. तेव्हा काय करायचं ठरवलंयस तू? हो नाना, मला MA पूर्ण करायचंय. त्या बास, गुड. काय टायमिंग काय असतात कॉलेजचे? सकाळचं किंवा लेक्चर्स असतात त्याप्रमाणे. कमी असतात तास. उत्तम, काय प्रॉब्लेमच नाही. तू एक काम कर, आईला फोन कर आणि आई बाबांना इथे बोलवून घे. त्यांना सांग नानांनी प्रसाद घ्यायला बोलवलंय म्हणून. त्यानिमित्ताने भेटही होईल. त्यांच्यासमोर हा विषय काढू, त्यांचंही मत घेऊ. त्यांचाही तुझ्यावर तेवढाच हक्क आहे ना. आणि सगळ्यांच्या मताने ठरवू. अर्थात ते नाही म्हणणार नाहीतच, मला खात्री आहे. सुखात आहेस ना तू? हो नाना. चालू दे. हा बोल मेघना, बरी आहेस ना ग? काय ग आई, जरा कुठे सर्दी खोकला झाला मला, जरा कुठे पडले तर तुझं आपलं सारखं सारखं तेच आजारी आजारी. अगं अशी चिडतेस काय? मी आपलं सहजच. बरं ते जाऊ दे. मी तुला अशासाठी फोन केला होता की तुझ्याशी जरा बोलायचंय. तुलाच बोलावलंय इकडे. अगं बाई, काय ग? काय बोलायचंय? अगं आई, हो हो. अगं बाकी काही नाही. अगं नाना गेले होते ना गावाला, ते आलेत परत गावाहून. मग ते म्हणाले की तू आली असतीस तर मग प्रसाद पण दिला असता म्हणून. आणि मलाही जरा बोलायचंय तुझ्याशी. अगं पण काय बोलायचंय? म्हणजे कशाबद्दल? काय ग आई, आता येणारच ना इकडे, मग बोलूयात ना समोरासमोर. सगळ्या गोष्टी फोनवर नाही बोलता येत. बरं, बाबांनाही सांगते, आलेत ते. अय्या बाबा आले? हो, आजच आले. बरं बरं ठीक आहे. बरं चल आई, मी ठेवू फोन? बरं ठेव, चल बाय. मेघनाचा फोन का? हो. बऱ्या आहेत ना त्या? बरी आहे. आणि हो, त्यांचा पाय मुरगळला होता, तो तर बरा आहे का? हो, त्यानंतर कुलदेवतेचं दर्शन पण घेऊन आले ते. बाबाजी, बाबाजी जय हो. हे फार छान झालं बाबाजी. वाह.
याचा अर्थ आता सगळं मार्गी लागलं. हो. हे असं रडकं हो का? हा, नाही तुझं तोंडाचं का झालंय? काय 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 केलं काय मेघनाने? काय गडबड तर नाही ना केली? नाही गडबड नाही. अहो पण आज आपल्याला बोलवलंय तिकडे. बाबाजी बोलवलंय म्हणजे? काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणाली. काय 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 महत्वाचं? म्हणजे काय मेघनाने नवीन नाटक तर नाही ना केलं? अहो विचारलं मी तिला पण सांगतच नाहीये. माहित नाही काय बोलायचंय ते. अहो माहित नाही काय? नीट विचारता येत नाही तुम्हाला? बाबाजी बाबाजी खरंच कन्येनी काही गडबड नाही ना केली? बोलवलंय बाबाजी. जुळून येते रेशीम गाठी